ਤੇ ਪੈਰੀ ਨੂੰ ਬੁਲਾ ਨਾਲਿਆ ਨਹੀਂ ਜੱਟ। कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं, त्यानंतर 9.60 हा रेशो सिलेक्ट करायचा. त्यानंतर बॅक येऊन फोटोला असं झूम करून प्रॉपरली असं सेट करायचं. त्यानंतर हा राहिलेला भाग डिलीट करायचा आणि त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला ओव्हरले व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. ओव्हरले व्हिडिओ अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर इकडे स्वाईप करायचं. त्यानंतर एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा. एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर इमेजची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर बॅक येऊन अशा पद्धतीने बीटनुसार स्प्लिट मारायचं. अशा पद्धतीने स्प्लिट मारल्यानंतर स्टार्टिंग लिहून व्हिडिओवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ डिलीट करायचं. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये 2 PNG दिले आहेत त्या ॲड करून घ्यायच्या. PNG एक नंबरची PNG असते इथं ॲड करून घ्यायची. त्यानंतर याची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर सेकंड लेअरवर क्लिक करून सेकंड नंबर स्प्लिट केलेला फोटो कशी घ्यायची आणि त्या लेअरलाही असं झूम करून इथपर्यंत ठेवायचं आणि त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत घ्यायची आणि बॅक यायचं. ओव्हरलेज अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर बॅक येऊन इमेजवर क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर थर्ड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये पॉपिंग कँडी हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये हा स्लाइड शेड हा इफेक्ट दिसेल. त्यानंतर बॅक येऊन इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर लाईट इफेक्टमध्ये ड्रेमी ग्लो हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत घ्यायची. ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यावर ग्लो हा नॉर्मल कमी करायचा आणि राईट क्लिक करायचं. त्यानंतर बॅक यायचं. हा इफेक्ट लावल्यानंतर परत इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर क्रोमॅटिक हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा आणि याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून घ्यायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये स्पीड याची 18% ठेवायची. त्यानंतर बॅक यायचे आणि आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. त्याला एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.